नमस्कार, मी राणी कासलीवाल. आपण पाहताय तर डिजिटल अहिल्यानगर. आता आपण आहोत प्रभाग क्रमांक 11 मध्ये आणि आपल्या बरोबर आहेत शिंदे शिवसेनेच्या उमेदवार वैष्णवी मैड. जाणून घेणार आहोत त्यांच्या उमेदवारी मागचं रहस्य काय आहे आणि नेमकं त्यांचं काय आहे विजन. ताई, डिजिटल अहिल्यानगर मध्ये आपलं स्वागत. सगळ्यात आधी तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आपण शिंदे शिवसेनेकडनं एक उमेदवार आहात, नेमकं आपलं विजन काय असणार आहे? नमस्कार, मी वैष्णवी मैड प्रभाग क्रमांक 11 मधून उमेदवारी लढत आहे. आणि सर्वात प्रथम मी महाराष्ट्राचे आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करते. आपले हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करते आणि एकनाथजी शिंदे यांना सुद्धा मी वंदन करते. आणि मी प्रभाग क्रमांक 11 मध्ये राहते. व्यापारी वर्ग इथलचे रस्ते फार खराब झालेले आहे. मागील 5 वर्षामध्ये इथं कोणत्याही नगरसेवकांनी लक्ष नाही दिलेलं आहे. त्याच्यामुळं माझी प्रथम इच्छा आहे का मी व्यापारी लोकांसाठी पहिले रस्त्यांचे काम करावे, कारण का त्यांच्या ट्रकाच्या मालाचे ट्रक वगैरे येत राहतात. त्यासाठी मला पहिले रस्त्याचे काम करायचं आहे. आणि फक्त इथं गणपती विसर्जनाच्या आदल्या दिवशी फक्त पॅचअप होतं, तर हे पॅचअप टाळता मला भक्कम असा चांगला रस्ता इथं करायचा आहे. दुसरी गोष्ट, व्यापारी वर्गामध्ये महिला सुद्धा येतात, तर त्यांच्या संरक्षणासाठी मला CCTV कॅमेरे वगैरे करायचे. सगळ्यात पहिले महिला संरक्षण हे जास्त महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं दुसरं, नालेगाव तेलीखुंट इथं पाण्याची वेळ ही फार अतिशय डेंजर अशी वेळ आहे. ती काही महिला कामाला जात असतात सकाळी, त्यांना शक्य होत नाही निम्म्या रात्रीला उठून पाणी भरलं. त्याच्यामुळं मला योग्य ती वेळ का त्यांचा आरामही व्हावा आणि त्यांना पाणी चांगल्या प्रमाणात मिळावा, याच्यासाठी मी योग्य ती वेळ करायची मला पाण्याची. आणि परत शौचालयाचा विषय, बाजारपेठेमध्ये बऱ्याचशा महिला कामाला आहे, भरपूर प्रमाणात महिला कामाला आहे. त्यांना शौचालयासाठी भरपूर प्रॉब्लेम येतो, तर मला शौचालयाचं काम सुद्धा महत्त्वाचं आहे. ते सुद्धा मला काम करायचं आहे. माझी मनापासूनची इच्छा आहे का हे जे मेन कामं आहे ते सगळे मला स्वतः करायचे, अशी माझी इच्छा आहे. आणि ज्या महिलांसाठी योजना आहे शिंदे साहेबांकडून वगैरे शासकीय ज्या योजना आहे त्या मला महिलांपर्यंत भरपूर पोचवायच्या आहे. नक्कीच ताई, एक महिला म्हणून तुमचं विजन खूप चांगलं आहे, जेणेकरून तुम्ही महिलांसाठी काहीतरी करू इच्छिता. तुमच्या बोलण्यावरनं कळतंय की महिलांसाठीची तुमची कळकळ लक्षात येते. मात्र महिलांसाठी अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे महिलांच्या स्वयंरोजगाराचा. यासाठी आपण काही पावले उचलणार आहात का? बचत गट वगैरे आपण चालू करू. परत आता मी तर योजनांबद्दल सांगितलंच आहे, ते सुद्धा करू. महिलांमध्ये बचत गटामध्ये शिवण क्लास, परत घरगुती उद्योग, ज्यांना बाहेर निघून जमत नाही, कोणाचे लहान लेकरं वगैरे असतात, त्यांच्यासाठी घरपोच काहीतरी व्यवसाय, असं आपण या बचत गटाच्या माध्यमातून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचूया. थोडक्यात त्यांना घरात बसूनच त्यांच्या हाताला उद्योग देण्याचा आपला प्रयत्न आहे. काम आहे. ओके ताई, तुमचं विजन खरंच खूप चांगलं आहे. मात्र आता तुम्ही प्रभाग क्रमांक 11 नागरिकांना काय आवाहन कराल? प्रभाग क्रमांक 11 नागरिकांना एवढंच आव्हान आहे का मला शिवसेना शिंदे गट यांच्याकडून उमेदवारी करण्याची संधी मिळालेली. तर 11 मधील जेवढे मतदार आहे, जेवढे माझे बंधू भगिनी आहे, त्यांनी त्यांनी मला आणि माझ्यासोबत जे कुलकर्णी साहेब, गेनप्पाताई, कवडे साहेब आहेत, त्यांना आम्हाला 4ही जणांना धनुष्यबाणांना सपोर्ट करून आम्हाला एक संधी द्या, का आम्ही त्या संधीचं सोनं करू. त्यांच्या प्रश्नांवर, त्यांच्या विचारांवर आम्ही खरं उतरू. ही संधी त्यांनी आम्हाला मोठ्या प्रमाणात मतदान करून विजयी करून आम्हाला संधी द्यावी, का आम्ही प्रभाग क्रमांक 11चा जो काही खुंटलेला विकास आहे त्याचे आम्ही व्यवस्थित रचना पार पाडू. नक्कीच. धन्यवाद ताई. प्रभाग क्रमांक 11चा चेहरा मोहरा बदलण्याचा शिंदे शिवसेने या प्रभाग क्रमांक 11च्या गटातील उमेदवारांचा एक मानस आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक 11 मतदारांनी मोठ्या मताधिक्यांनी त्यांना निवडून द्यावं असं आवाहन वैष्णवी मैड यांनी केलंय.